नमस्कार मंडळी, मी मानसी। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझ्या गावी जाते तो प्रवास आणि माझ्या गावच्या घराची, माहेरच्या घराची एक छोटीशी टूर देते तुम्हाला। आता मी जे काही माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते ना, ते अगदी सिंपल आणि साधं असतं। त्यात मी जास्त काही तामझाम करत नाही, जास्त एडिटिंग करत नाही किंवा मग जास्त काही दिखावा पण दाखवत नाही। जे साधं सोपं आयुष्य मी जगते ना, तेच मी तुमच्याबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते। कारण जेवढं आपण रिअल आणि खरं दाखवू ना, तेवढंच मला वाटतं ते चांगलं आहे। कारण एक दिवस आपण काहीतरी ओढून ताणून दाखवू शकतो, पण नंतर रोजच्या रोज आपण काय वेगळं दाखवणार ना। त्यामुळे जे रिअल आहे, जे खरं आहे, तेच मी दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करते। या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की मी गावी चालली आहे म्हणून, आणि माझी मुलं गावाला आहेत ना, त्यामुळे त्यांनाच आणण्यासाठी मी गावाला चालली आहे। अर्थात स्वरा एकटीच आली सोबत रिटर्न, आणि हर्ष काय आला नाही, कारण त्याचं कॉलेज चालू व्हायला अजून बराच वेळ आहे। त्याच्यामुळे तो बोलला मी नंतर येतो। तर मी जेव्हा मुंबईवरून निघाली ना, तेव्हा आमची कन्फर्म तिकीट होती, आणि ट्रेनमध्ये जी साईड लोअर सीट असते ना, ती मला फार आवडते आणि तिथे मी फार कम्फर्टेबल असते। आणि यावेळेला दोन्ही वेळेला म्हणजे जाताना पण आणि येताना मला तीच सीट होती, त्याच्यामुळे मी अगदी कम्फर्टेबल होती। रात्रभर काही मला झोप नाही आली प्रवासामध्ये, पण मी एक मूवी बघितला छान मस्त असा, आणि त्यानंतर सकाळी मग असा ट्रेनमध्येच नाश्ता घेतला, जो की शिरा आणि उपमा होता। आणि त्यानंतर मस्त उतरलो, घरी जाऊन पोचलो। मुलांचे रिॲक्शन बघा। माझे पप्पा पण आले। कोणाचे? माझे? हे बघ, कोणाचे पप्पा आले? कोणाचे पप्पा आले? मोठ्याने ओरडते, तुझे पप्पा आले, तुझे पप्पा आले। काका बोलत होते मला, मी स्वराला सांगते तुझे पप्पा आले, तुझे पप्पा आले, तुझे पप्पा आले। तर ही छोटी माझ्या बहिणीची मुलगी आहे, जी स्वराला सांगते की तुझे पप्पा आले। आणि माझेही पप्पा आले, म्हणजे तिचे आजोबा आले, तरी ती कधी कधी मला अशी सांगते की ते बघ तुझे पप्पा आले। आमचे कुत्रे आमच्या स्वागतासाठी नेहमीच तयार असतात, पण हां, दुसरी अनोळखी माणसं जर कोण आली तर त्यांना यायची काही हिंमत नाही घरी, कारण आम्ही कोण किती वर्षांनी गेलो तरी आम्हाला तेवढे ते लोक ओळखतात की आम्हाला जास्त भुंकत वगैरे नाही किंवा अंगावर येत नाही। पण अनोळखी लोक जर कोण गेली तर नक्कीच त्यांना तिकडे यायची परवानगी नसते। घरी जाऊन मस्त खेकड्याचं कालवण आणि भात खाल्ला, खेकड्याचा रस्सा, आणि ते सगळं छान मस्त असं होतं। संध्याकाळी इकडे आमचे पप्पा नारळ सोलत होते आणि भाऊजी त्यांना मदत करत होते, आणि आम्ही सगळे मस्त बसून गप्पा आमच्या चाललेल्या। गावाला कसं सगळं अगदी निवांत असतं, कुठे जाण्याची घाई नाही, पळायची घाई नाही, ट्रेन पकडायची घाई नाही, ट्रॅफिकचं टेन्शन नाही। सगळं आपापलं काम निवांत करतात आणि आरामात अशा गप्पा वगैरे सगळ्या चाललेल्या असतात। तर इथे संध्याकाळी मस्त आम्ही गप्पा मारत बसलेलो। समोर आमची गाय आहे, पुढे गोठा आहे, नंतर तुम्हाला सगळं दाखवतेच। इथे रतांबे काढून आणलेली आईने आत्ता पावसामध्ये, आणि ह्या वर्षी कोकम तर केलीच नाही। मागची 2 वर्ष कोकम करणं होतच नाही आहे आमच्याकडनं। गेल्या वर्षी लग्नाच्या गडबडीमुळे झालं नाही, पाऊसही लवकर पडला। ह्या वर्षी कोकम लवकर आणलीच नाही, आणि आत्ता आणली आहेत पावसामध्ये। तर ती थोडीफार मी आणि माझ्या मिस्टरांनी फोडून ठेवलं आहे, पण ती एवढी चांगली नव्हती। जास्त पिकल्यामुळे ना त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे तयार झालेले, त्याच्यामुळे ते सगळं बघून फोडावं लागत होती। आणि मला ही सगळी गावची कामं येतात, म्हणजे मी किती शहरात राहिली, किती मॉडर्न राहिली, तरी पण गावाला जाऊन मी गावच्यासारखीच राहते। ते असं म्हणतात ना, जसा देश तसा वेश आपल्याला करता आला पाहिजे। म्हणजे गावी राहिलं तर गावच्यासारख्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत, किंवा शहरात मुंबईमध्ये राहिलं, कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये राहिलं तर त्याही गोष्टी तेवढ्या समजल्या पाहिजे, किंवा तिथेही आपण ॲडजस्ट झालं पाहिजे। तर ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करायला मला फार चांगलं येतं। तर मी तुम्हाला माझ्या माहेरच्या घराची आणि आजूबाजूच्या परिसराची एक छोटीशी टूर देते। जसं आहे सिंपल तसंच दाखवते, काही याच्यासाठी मी वेगळं काही केलं नाही आहे। तर हा आहे आमची मागची बाजू, जिथे की माडा सुपारीच्या अगदी मोठमोठी झाडं आहेत, आणि उंच उंच अशी झाडे आहेत, आणि खूप छान थंड हवा असते, छान सावली असते, आणि खूप छान वाटतं। म्हणजे असं ते हिरवगार वातावरण, म्हणजे अगदी उन्हाळ्यात, आता बघा मे महिना आहे कडक, आणि तरीही पूर्ण असं सगळीकडे हिरवगार आहे, आणि सगळं थंड वातावरण असतं। पक्षी असतात भरपूर वेगवेगळे, त्यांचे आवाज येतात, आणि खूपच छान वाटतं। आणि ही सगळी माझ्या वडिलांची, माझ्या पप्पांची मेहनत आहे, त्यांनी हे सगळं लावलेलं आहे। आणि खालच्या परड्यामध्ये आमची कलमं आहेत, जी की खूप मोठी मोठी आहेत, आणि साधारण 2-3 पिढ्यापूर्वीची कलमं आहेत, ती हापूसची। इथे हे तेजपत्त्याचं झाड आहे, आणि बाजूला एक लिंबाचं झाड आहे, आणि बाकी सगळे माड सुपारी असंच सगळं आहे। आणि छोटी मोठी इकडे तिकडे अशी झाडं लावली आहेत। लिंबाला बघा छान अशी लिंबही आली आहेत छोटी छोटी। खाली जे सगळं जागा दिसते ना, ती ही आमचीच आहे। म्हणजे साधारण 1 एकरपेक्षा जास्त जागा आमच्या घराच्या आजूबाजूला आहे,
आणि स्वतःला मी फार ग्रेटफुल समजते की मी अशा वातावरणात लहानाची मोठी झाली की जिथे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. कारण आजकाल जमीन आणि घर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना अगदी घराच्या बाजूला पाणी टाकायलाही जागा नसते. पण आमच्या इथे भरपूर आहे त्या गोष्टी आणि त्या मी लहानपणापासून अनुभवते, मला बघायला मिळतात. त्यासाठी मी खूपच ग्रेटफुल आहे परमेश्वराप्रती. आणि हे सगळं माझ्या वाडवडिलांनी सगळं राखून ठेवलं आहे, ते जोपासलं आहे माझ्या पप्पांनी. त्यामुळे ही सगळी मेहनत त्यांची आहे आणि येणाऱ्या पुढच्या पिढीलाही हे सगळं जोपासायचं आहे. ही सगळी हापूसची कलमं आहेत ना, ती माझ्याच वडिलांनी लावली आहेत आणि आता ती मोठी झाली आहे. तर इकडनं घरी येण्याचा रस्ता आहे आणि घरी आल्यानंतर ना मागच्या साईडने एंटर होतो ॲक्च्युली. तर समोर आमचा गोठा आहे, इथे एक गाय बांधलेली असते, गुरंही भरपूर आहेत, जवळजवळ 10-12 गुरं आहेत आमच्याकडे. मागच्या बाजूने एंट्री होते कारण घराची जी पुढची बाजू आहे ना ती पूर्व दिशा येते आणि ही मागची बाजू आहे ना ती दक्षिण दिशा येते. घराचं मुख्य द्वार हे पूर्वेला असावं, त्यामुळे घराचा जी फ्रंट साईड आहे ना ती त्या बाजूला केली. ह्या बाजूला दक्षिण दिशा असल्यामुळे इकडे फ्रंट साईड केली नाही. तर जेव्हा घराकडे आपण एंटर करतो ना तर मागच्या अंगणातून पुढच्या अंगणात जातो. तर इथे एक कुत्रा झोपला आहे आणि बाजूला माझा हर्ष झोपला आहे. त्याला काही मी पूर्ण घेत नाही कारण तो थोडेसे त्याने वरती टी शर्ट वगैरे घातले नाही आहे. तर इथे घरात एंटर केल्या ना स्वामींचा खूप मोठा असा फोटो आहे आणि त्या बाजूला एक देवाची आमच्या रूम आहे जिथे सगळे देवाचे फोटो वगैरे आहेत. इथून आतमध्ये एंटर केल्यावर हा हॉल आहे. मी जसं आधी सांगितलं की मी सगळं अगदी रॉ दाखवते, जे आहे तसं दाखवते. घरात माझ्या बरीच लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे पूर्ण घरभर नेहमी पसारा सध्या असतो घरात, कपड्यांचा आणि मुलांचा सगळं खेळणी वगैरे इकडे तिकडे असतात. तर इथून आतमध्ये एंटर केल्यानंतर इकडे एक माझ्या भावाचे बेडरूम आहे आणि इथे किचन आहे. किचनही मेसी आहे कारण नुकतंच जेवण झालं आहे, पण किचनही छान मस्त बनवलं आहे आम्ही. किचनमधून इकडे गेल्यानंतर खालच्या साईडला 2 मोठे रूम आहेत आणि ह्या साईडला ही एक रूम आहे आणि त्याच्या खाली जी पडवी आहे, जी प्रत्येक कोकणातल्या घरात पडवी ही असतेच आणि तिकडे चूल आहे. त्याच्यानंतर चुलीच्या बाजूला तिकडे असा मोठा बाथरूम आहे आणि या पडवीतून परत मागच्या साईडला आल्यानंतर परत आपण मागच्या अंगणात येतो. तर ह्या चुलीवर आम्ही मच्छी मटण हे सगळं जेवण असतं ना ते बाहेर बनवतो आणि घरात आपलं व्हेज आणि म्हणजे चुलीवरच्या ज्या गोष्टी बनवायच्या असतात ते इथे बनवतो. इथे आमची पिठाची गिरण, वॉशिंग मशीन असं सगळं असतं आणि गॅसवर आतमध्ये किचनमध्ये जेवण बनवलं जातं. आता परत आपण मागच्या पडवीतून बाहेरच्या पाठीमागच्या अंगणात आलो आणि या पाठीमागच्या अंगणातून आपण बाहेर मेन रोडवरही जाऊ शकतो. आमचे 2 गायींचे गोठे आहेत, हा एक गोठा आणि वरच्या साईडला एक गोठा. तर ही तुम्हाला अगदी छोटीशी हलकीशी टूर दिली मी माझ्या माहेरच्या घराची. भावाच्या लग्नाच्या वेळेला मस्त घर माझं सजलेलं होतं, पण त्यावेळेला वेळच नव्हता की छान अशी मस्त टूर करावी, असं जमलंच नाही त्यावेळेला करायला. म्हटलं ठीक आहे, जे आत्ता जसं आहे तसं आपण दाखवूया. तर इथे संध्याकाळी आम्ही सगळं अळूची भाजी, पातळ भाजी करायची होती म्हणून अळू साफ करत बसलेलो. तिथे पाठी पाणी तापत होतं. न्हाणी घर म्हणजे आपण जी चूल पेटवतो आंघोळीसाठी पाणी तापवण्याची, तर ते होतं. पप्पाने माझ्या फणस फोडलेला खाण्यासाठी. तर असं वाटलं की तो छान पिकलेला असेल, पण तेवढासा पिकलेला नव्हता. तरी पण त्याचे गरे फार टेस्टी होते, जे मी काढून थोडेसे मुंबईलाही घेऊन आली येताना. आणि मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून तो फणस खाल्ला, गरे खाल्ले. कारण आता थोडंसं म्हणजे जून महिन्याची सुरुवात आहे, तरी पण फणस वगैरे सगळं अजून आहे अवेलेबल. आणि आंबे जरी लवकर संपले आमच्याकडले तरी फणस अगदी वटपौर्णिमेपर्यंत म्हणजे जून एंडिंगपर्यंत असतात. त्यानंतर मग रात्री संध्याकाळीच फणस खाऊन झाल्यानंतर परत माझ्या बहिणीने इथे भेल बनवली मुलांसाठी. म्हटलं जे काय आहे तिने आणलेलं सगळं, बऱ्याच काय काय गोष्टी आणलेल्या बनवायला, त्या तिने बनवून सगळ्यांना दिल्याही. तर ते संपवायचं होतं तिला जायच्या आधी. तर इथे भेल बनवली. त्यानंतर माझ्या आईने इथे अळूची पातळ भाजी बनवली, जी एक नंबर झालेली, म्हणजे खूपच मस्त झालेली, खूप टेस्टी झालेली. सगळ्यांनी छान मस्त आवडीने खाल्ली ही अळूची पातळ भाजी. खास करून मुंबईला वगैरे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषीपंचमीला अशी भाजी केली जाते, पण कोकणात आमच्याकडे पावसात अळू मिळतं त्यामुळे अशी अळूची भाजी नेहमी करतात. त्यानंतर इथे चुलीवर ना मी थोडीशी मच्छी फ्राय करून ठेवली आईसाठी आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला परत यायला निघालो. तर असा हा माझा छोटासा माझ्या गावचा माहेरचा सगळं आजूबाजूचं वातावरण आणि हे सगळं तुम्हाला दाखवलं आहे. ते आवडलं का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्या खाली एक हॅप्पी असं बटन असतं तेही प्रेस करा, जेणेकरून माझा व्हिडिओ अजून 4 लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब
करणं फुकट आहे हो. आणि हो, लाईकही करा. बाय.